नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. सोमवारी नागपुरात झालेल्या राड्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता. अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू. 80 पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. औरंगजेबाची कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरात राडा. नागपुरातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी. नागपुरातील राड्यानंतर सायबर सेल ऍक्टिव्ह. तब्बल 1,500 सोशल मीडिया हँडल्सवर पोलिसांची नजर. आक्षेपार्ह व्हिडिओचीही पडताळणी होणार. नागपुरातील राडा हा ठरवून केलेला प्रकार. संवेदनशील भागात पोलीस उशिरा पोहोचले. स्थानिक आमदार प्रवीण दटकेंचा आरोप. विलनला संपवत भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कमी करायचंय. भाजपाची विचारधारा विलनला संपवून हिरोला संपवण्याची आहे. नागपूर दंगलीवरून संजय राऊत यांची भाजपावर टीका. औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण पेटलं. विधान भवनांच्या पायऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात. काही भागांमध्ये कलम 144 लागू. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरात दंगल. नागपुरातील गुप्तचर यंत्रणा झोपली होती काय? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारला सवाल. नागपुरासह राज्यभरातील जनतेनं शांततेचं वातावरण ठेवावं. नागपुरात उसळलेल्या दंगलीनंतर खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. कबर हटाव आंदोलनानंतर नागपुरात दंगल उसळली. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रामध्ये येथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.